परळी रेल्वे स्थानकावर सुरक्षेचे 3 तेरा, स्थानकावरच मद्यपींची हाणामारी तर एकाचा रेल्वे पटरीवर आत्महत्येचा प्रयत्न, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण। बर्ड फ्लूचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या पथकाची धाराशिवमध्ये भेट, ढोकी परिसरातील बाधित क्षेत्राची पाहणी, पशुसंवर्धन विभागानं केलेल्या उपाययोजनांचा केंद्राच्या पथकानं घेतला आढावा। पुण्याच्या महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांचा लाईनमन दिवस उत्साहात साजरा, राजगुरुनगर आणि मंचर विभागात तांत्रिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती। मावळमधील वन्य प्राण्यांसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी वन विभागाचा पुढाकार, सतत लागणारे वणवे, प्राण्यांची सुरक्षितता, मनुष्य आणि प्राण्यांमधील संघर्ष याबाबत व्हिडिओ क्लिप दाखवून जिल्हा परिषद शाळेत जनजागृती। माळशिरसच्या रेडे ग्रामपंचायतकडून अनुसूचित जातीमधील लाभार्थ्यांना 15% निधीतून संसार उपयोगी साहित्यांचं वाटप, तर 5% निधी दिव्यांगांसाठी गेल्या 4 वर्षांपासून ग्रामपंचायतीचा हा स्तुत्य उपक्रम। अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला संत गुलाबराव महाराजांचं नाव देणार असल्याची चर्चा, मंत्रिमंडळ बैठकीत एकमत झाल्याची माहिती, तर काही दिवसातच अमरावतीमध्ये विमानतळ सुरू होणार आहे।